विनोदानं सांगायची आत्ताची नावं. आळेकर बाबा आत्ताची नावं जर पाहायला घेतले आपण तर काहीच नाही. गुड्डी गुड्डा काही नावं असतं की ते नाव आपल्याला सांगता येते. एका पोराला नाव विचारलं मी, त्यानं मला 3-4 वेळेस नाव सांगितलं, मला ते म्हणताच आहे ना. त्याला म्हणलं जाऊ दे कडे, तो नावच नको सांगू मला. का आत्ताची नावं काय आपल्याला घेता येते, पूर्वीचे नावं फार गोड असायची. काय झालं माई, एका आजीला 5 वर्षानं नात झाली. 5 वर्षानं नात झाली, आजी पुढं झाली आणि पोरांना हे पोरा नात माझी नाव मी ठेवणार. आता पोरग म्हणे आई ठेव ना. आजीनं नातीचं नाव ठेवलं फजिती. आता इकडं नाव आहे का फजिती. 5 वर्षानं नात झाली आणि आजीनं नातीचं नाव ठेवलं फजिती. आता फजिती तशी 10-12 वर्षाची झाली. 10-12 वर्षाची झाली, नात म्हणायला लागली आजी जायचं का मुंबईला फिरायला. आजी म्हणे चल तू म्हणते तर जाऊ. आजी नात बसले रेल्वेत आणि मुंबईला जाऊन उतरले. आता मुंबईची गर्दी तुम्हाला माहिती किती राहते रेल्वे स्टेशनवरती. नातीचं नाव काय होतं, फजिती. आजीन फजिती गेली मुंबईला. रेल्वे स्टेशन मधून उतरायचं, रेल्वेतून उतरायचं तर रेल्वेतून उतरत असताना एवढी गर्दी, ती नात एका बाजूला गेली आणि आजी एका बाजूला गेली. ती आजी लागली ना रडायला. कुणी भेटला का हात धरायचे, भाऊ माय नात पाहिली का, माय नात पाहिली का. कोणाचा हात धरायची म्हणायचे भाऊ माय फजिती पाहिली का, माय फजिती पाहिली का, माय फजिती पाहिली का. लोक म्हणायचे बाई आमचीच फजिती आम्हाला कळा ना, तू कुठं फजिती पाहती का. सगळे नावं होते. पण आत्ताची नावं सज्जनाव, त्या सुलोचना राणीनं फार गोड नाव ठेवलं बरं. नाव ठेवलं जालिंदर. अतिशय गोड नामकरण विधी झालं. आणि नामकरण विधी झाल्यानंतर 8 वर्षाचे जालिंदरनाथ महाराज झाले. 8 वर्षाचे जालिंदरनाथ महाराज झाले. 8व्या वर्षी थाटामाटात मुंज केली आणि विद्या अभ्यास चालू झाला. पण काही काळानंतर जालिंदरनाथांचा विवाह करावा असे राणीच्या मनात येऊ लागला. माझं लेकरू आहे, त्याचं लग्न केलं पाहिजे. आता पूर्वी लवकर लग्न व्हायचे, लवकर लग्न व्हायचे. आता त्या सुलोचना राणीला वाटायला लागलं जालिंदराचं लग्न केलं पाहिजे. म्हणून जालिंदराला बोलवलं आणि सांगितलं ए बाळा ऐक, तुझं लग्न करायचंय. जालिंदरनाथांनी विचारलं लग्न म्हणजे काय असतं. आईनं सांगितलं जा खेळायला जा, तुझे मित्र सांगतील लग्न काय असतं. ते जालिंदरनाथ महाराज बाहेर आलेलो मित्रमंडळी विचारू लागले अरे माझी आई म्हणत होती लग्न करायचं, हे लग्न काय असतं. मित्रमंडळी सांगू लागले अरे तुला बायको येईल, तुझा थाटामाटा संसार चालू होईल, असं मला लग्न नाही करायचं, नाही करायचं. जालिंदरनाथांनी रात्रभर विचार केला, रात्रभर विचार केला. अरे संसाराच्या स्वाधीन व्हायचं नाही, मला जगाचा उद्धार करायचा आहे. मी कोण, मी कशा करता आलोय, मला काय करायचं याचा अभ्यासच अजून माझा झाला नाही. मला संसाराच्या स्वाधीन व्हायचं नाही. आणि आपण सुद्धा या संसारात आलोय ना. पुनरपि जननी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे. सजुन्या जन्मात आपण या संसारात आलोय ना. आपण सुद्धा विचार केला पाहिजे आपण कुठून आलो, आपल्याला काय करायचंय हा विचार प्रत्येकानं संसारात केला पाहिजे. नाही तर आमच्याकडे एक म्हणे, जन्मा आला गेला आणि पाणी वाहू गेला. पण सज्जन या संसारात आल्यानंतर विचार फार महत्वाचे आहेत. आणि जालिंदरनाथ महाराज रात्रभर विचार करू लागले. विचार केला पाहिजे माणसानं, पण विचार करत असताना आपलं काहीतरी कल्याण झालं पाहिजे असा विचार केला पाहिजे. नाहीतर आपले विचार न केलेले बरे. तुकोबराय तर म्हणतात सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचार केला पाहिजे. आईनं सांगितलं जालिंदरनाथ महाराजांना की लग्न करायचं. जालिंदरनाथ महाराज विचार करू लागले अरे लग्न करून काय करायचं. लग्न केल्यानंतर ती बायको येईल, तिच्या स्वाधीन मी होईल, मला जगाचा उद्धार करायचा, मी कुठून आलो, मला काय करायचं, जायचं कुठं याचा विचार मला करावा लागेल. आणि विचार आपले चांगले असले पाहिजे बरं, चांगले असले पाहिजे. इतके हलकट विचार झाले माणसांचे, इतके हलकट की एकाचं पोट दुखायला लागलं माऊली महाराज, एकाचं पोट दुखायला लागलं. आई ते गेलं दवाखान्यात, दवाखान्यात गेल्यानं डॉक्टरनं चेक केलं, म्हणे काय झालं, पोट दुखतो डॉक्टर, पोट दुखतं. डॉक्टर म्हणे या गोळ्या घ्या राहून जाईल. 8 दिवसानं परत आलं. म्हणे काय डॉक्टर काय गोळ्या दिल्या, 8 दिवसापासून गोळ्या घेतो पोटच राही ना, सारखं पोट दुखतंय. डॉक्टर म्हणे कधीपासून पोट दुखतं. ते म्हणे भावानं जी शिबी घातला त्या दिवसपासून दुखतंय गाड्या. डॉक्टर म्हणे तू अशा टरकीनं जरी गोळ्या खाल्ल्या तर पोट राहील का तुझं, का आज वाईट विचार आपले झालेत. पण आपला विचार जर चांगला असेल तर जीवनाचं कल्याण होतं बरं, कल्याण होतं. इंगळे बाबा होऊन गेले जुने कीर्तनकार.
ती इंगळे बाबा विचारावरती फार गोड मंथन करायची. काय झालं म्हणे, आता पूर्वीचा काळ गाड्या घोड्या नव्हत्या, आता फार गाड्या झाल्या. मोटरसायकल फोर व्हीलर प्रत्येकाच्या घरी पाहायला भेटते आपल्याला. पूर्वीचा काळ जर म्हणलं, या जुन्या माता मावल्या बसलेल्या आहेत. माता मावल्या जर लग्न करून तुम्ही सासरी आलात आणि जर एखाद्या सणासुदीला जर जायचं ठरलं ना माहेरी, चालू गाडीनं जावं लागायचं, बैलगाडीनं जावं लागायचं. आमचे इंगळे बाबा एक विचार सांगायचे बरं, निरर्थक विचार सांगतो तुम्हाला. निरर्थक, किती निरर्थक विचार करतात काही लोक, पण सार्थक विचार आपण केला पाहिजे. सासरा उभा होता दरवाजात आणि सासऱ्यानं पाहिलं कडे लेकन जावई आले. आता बैलगाडीतून उतरले, लेकन जावई आले. आनंद झाला सासऱ्याला आणि सासऱ्यानं सांगितलं, जावई बापू थकून आलात, थोडं स्नानविधी करा, जेवण करा. जेवण खावण झालं. जावई 2-3 दिवस राहिला आणि आता जावयाने सांगितलं, सासरे भाऊ जावं लागेल घरी, जावं लागेल, काम धंदे घरी जायचे, चला आम्हाला बस स्टँडवरती सोडून या. आता काय केलं, सासऱ्याने एक पिशवी घेतली, पुरीनं हातात एक पिशवी घेतली, जावयाने एक पिशवी घेतली, निघाले बस स्टँडकडं. पण जात असताना वस्ती होती अशी रानामध्ये, आणि रानामध्ये वस्ती होती. पायी 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 जायचं बस स्टँड पर्यंत. तिथपर्यंत जात असताना नेमकी एक सुंदर असं शेत होतं आणि शेतामध्ये ज्वारी केलेली होती. तुमच्याकडे करताना ज्वारी करताना, आमच्याकडे मेलेव माणसं जाळतात, तुमच्याकडे काय वेगळं आहे? कसं आहे तुमच्याकडे? तेच आहे ना, आमच्याकडे मेले जाळतात, तुमच्याकडे वेगळं असेल तर सांगा. काय ज्वारीचं पीक केलेलं होतं, ते ज्वारी पाहिली, जावई म्हटलं, हो सासरे बुवा, काय ज्वारी बा, कोणाची, किती गोड ज्वारी, बघा बघा बघा, 20 पोते होतील 20. सासरा म्हण, हो जावई बापू 20 काय, 30 पोते होतील 30. जावई म्हणू, काय म्हणता सासरी बुवा, 20 पोते होतील 20. सासरा म्हणे, हो जावई बापू, अनुभव सांगतो माझा, 30 पोते होतील 30. अहो दोघांची झाली ना भांडणं चालू, जावयाची आणि सासऱ्याची झाली, धरपकड चालू झाली. आता ती वसू होती, त्या पुरीचं नाव वसू. ती वसू म्हणायची, बाबा जाऊ द्या, अहो जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं, 20 हो नाही तर 30 हो. नवरा म्हणायचा, तू शांत बस, सासरा आहे तो, त्याला कळत नाही का कसं बोलावं जावयाशी? हा, मी म्हणतो ना 20 पोते होतील, वाढवत बोलतो सासरा माझा, म्हणे 30 पोते होतील. सासरा म्हणे, जावई बापू केस ढवळे झाले, केस 30च पोते होतील. जावई म्हणायचा 20, सासरा म्हणायचा 30. जावई म्हणायचा 20, सासरा म्हणायचा 30. असं म्हणता 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 जावयाला एवढा राग आला. जावयानं जसा सासऱ्याचे पाय धरले, गरगर गरगर सासरा फिरवला आणि पाठीवरतीच आपटावला. आणि आपटावल्यानंतर इकडं वड तिकडं वड, पार शर्ट पाठवून गेला कडे सासऱ्याचा. सासऱ्याचा शर्ट पाटला, राट ती पाठ रक्त बांबळ झाली, घसू घसू. आता पुरीचं नाव काय होतं, वसू. वसू म्हणायची, बाबा अहो म्हणा की 20 पोते होतील, कशाला 30 लावून धरले? सासरा म्हणायचं, नाही नाही 30च होतील. जावई म्हणायचं, नाही नाही 20च होतील. ती वसू म्हणे, बाबा तुमच्या पाया पडते, अहो तुमची पाठ कशी झाली बघा. सासरा म्हणे, वसू तू शांत बस, वसू पाठ किती पण घासू, पण 10 पोतीची कळ कशी सुसू. तेवढ्यात एक जण आला, तो म्हणे, का भांडता का भांडता? सासरा म्हणे, जावायला सांगितलं 20-30 पोते होतील, जावे म्हणतो 20 पोते होईल. पण तो बाजूला चालला, तो म्हणे, वावर कोणाचं? जावई म्हणे, आपलं नाही बुवा. सासऱ्याला विचारलं, वावर कोण आहे? तो म्हणे, आपलंही नाही बुवा. अरे म्हणे, मग त्याला 20 हो नाही तर 5 हो, तुम्हाला करायचं तरी काय? काही निरर्थक विचार आहे. पण जालिंदरनाथ महाराजांनी विचार चालू केला, मला लग्न करायचं नाही करायचं. रात्रीचा प्रसंग असताना जालिंदरनाथ महाराजांनी राजदरबार सोडला. अरण्यात गेले, जंगलात गेले. गवताळ भाग होता, तिथे निद्रेस्त झाले. आणि त्याच वेळी त्या जंगलाला आग लागली. ती आग जालिंदरनाथांच्या दिशेने येत होती. बृहदेव राजा, त्या राणीनं बरेच शोधाशोध केली, जालिंदरनाथ महाराज सापडले नाही. त्या जंगलामध्ये आग लागलेली, आग जालिंदरनाथांकडे येत होती. पण अग्निनारायणाचा अवतार असल्या कारणानं अग्निनारायण महाराज पुढे गेले. कोण लेकरू झोपले म्हणून पाहिलं तर साक्षात जालिंदरनाथ महाराज, माझाच अवतार. म्हणून सज्जनो, अग्निनारायणानं जालिंदरनाथ महाराजांना उठवलं आणि विचारलं, बाळा कोण? जालिंदरनाथ महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही कोण? तर सांगितलं, मी तुझा पिता आहे, माझं नाव अग्निनारायण, तू माझाच अंश आहे. जालिंदरनाथ महाराजांनी हात जोडून सांगितलं, खरं सांगू, माझी आई माझा लग्नाचा विचार करत होती. मला लग्न करायचं नाही, मला संसाराच्या स्वाधीन होता जगाचा उद्धार करायचा आहे.
मग अग्निनारायणानं सज्जना हो, अग्निनारायणानं जालिंदरनाथ महाराजांना घ्यावं आणि बद्रिका आश्रमात यावं. आणि बद्रिका आश्रमात आल्यानंतर भोलेनाथ समोर होते, प्रभू दत्तात्रय भगवंत समोर होते. आणि पाहिल्यानंतर सांगितलं, भोलेनाथ प्रभू जालिंदर झोपला होता अरण्यात, पण त्याला तुमच्या कुशीत घ्या. त्याला संसाराच्या स्वाधीन न होता त्याला जगाचा उद्धार करायचा आहे. तुम्ही त्याला तुमच्या स्वाधीन करा, मार्गदर्शन करा. आणि सज्जना हो, अग्निनारायणाने जालंधरनाथाला प्रभू दत्तात्रय भगवंताची भेट घडवली. आणि भेट घडवल्यानंतर प्रभू दत्तात्रय भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांना आनंद झाला. आणि अग्निनारायणानं विचारलं, का रे जालिंदरा, भोलेनाथांचं दर्शन घेतलंस, प्रभू दत्तात्रय भगवंताचं दर्शन घेतलंस, प्रभू दत्तात्रय भगवंताकडे का नजर लावून बसलाय? त्यावेळेस जालिंदरनाथांच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. आणि प्रभू दत्तात्रय भगवंताकडे पाहिल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांच्या मुखातून कदाचित उद्गार निघाले असतील. बरं, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. टाळी वाजवा, भजन करा मायबा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नाची आरास साज मखमलीची, त्यावर सुगंधी फुले गोड बोली. रत्नाची आरास साज मखमली, त्यावरी सुगंधे फुले गोड वेली. झुळूक कोवारी चंदना सारखी, झुळूक कोवरी चंदना सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाट बळणाची जीवाला या मोढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट बळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी.
डोळ्यात गंगा झाली बोलके, डोळ्यात गंगा झाली बोलके, निघालो घेऊन दत्ताची पालकी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सज्जना हो, अग्नी नारायणानं प्रभू दत्तात्रय भगवंताची भेट घडवल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांना आनंद झाला. अरे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाण. सज्जना हो, प्रभू दत्तात्रय भगवंताचं दर्शन घडल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांनी आशीर्वाद घेतला. संपूर्ण शरीर भोलेनाथांच्या आणि प्रभू दत्तात्रय भगवंताच्या चरणी लीन केलं. पण भोलेनाथांनी प्रभू दत्तात्रय भगवंतांनी जालिंदरनाथांना वेदशास्त्रीमध्ये निपुण केलं. आणि जालिंदरनाथांनी हात जोडलं आणि सांगितलं, तुम्ही आजपासून माझे गुरुवर्य आहात. मी संपूर्ण शरीर तुमच्या स्वाधीन करतोय, हा देहच तुमच्या स्वाधीन करतोय. या देहाला गुरु पाहिजे. आणि प्रभू दत्तात्रय भगवंतासारखे गुरु जर मला भेटत असेल तर मला तुमचे चरण कदापि सोडू वाटत नाही. प्रभू दत्तात्रय भगवंताने जालिंदरनाथांना पायावरून उठवलं आणि सांगितलं, जालिंदरा ऐक, आजपासून तू माझा शिष्य आहेस. तुला वेदशास्त्रात मी निपुण करेल. जी शक्ती लागेल ती प्रत्येक देवतेकडून मी तुला मागून देईल. पण तुला जगाचा उद्धार करायचा आहे. प्रभू दत्तात्रय भगवंताचे बोल ऐकल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांनी पुन्हा नतमस्तक व्हावं. गुरुवर्य, हे भोलेनाथ प्रभू दत्तात्रय भगवंत, मी तुमच्या चरणावरती नतमस्तक टेकवतो. आणि सज्जनाव जीवनात गुरु असावा. बरं, गुरु असावा. पहिला गुरु जर आपल्या जीवनात कोण असेल तर ती आपली आई असते. आई आपल्या जीवनातली गुरु आहे. दुसऱ्या जीवनात आपल्या जर कोण गुरु असेल तर आपला बाप आपल्या जीवनात गुरु आहे. नंतर आपल्या जीवनात उद्धार जर करायचा असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपानं गुरु असावा. जर गुरु नसेल तर जीवनाचं सार्थक होत नाही. तुम्ही किती उंचीवरती झालं बरं, सूरज महाराज, तुम्ही किती कथा वाजवाल, पण गुरु असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. गुरु असावाच लागतो. कोणत्याही क्षेत्रात घ्या, गुरु असावं लागतो. बरं, असावंच लागतो. आमच्या प्रभू दत्तात्रय भगवंतानं 24 गुरु केले. जो जो जयाचा घेतला गुण, तो गुरु केला मी जाण. सज्जना, प्रभू दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले. अरे ज्या गोष्टी कोणी शिकायला भेटतं ना, ती गोष्ट आपल्या जीवनात गुरु सारखी असते. बरं, म्हणून माऊली तर फार गोड सांगतात. काय असतात गुरु? म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लवे संतोषती. सज्जना हो, जर आपल्याला विद्यासागर, संसार सागर, जलसागर जर पार करायचा असेल तर जीवनात गुरुची आवश्यकता आहे. म्हणून जालिंदरनाथ महाराजांनी भोलेनाथांना आणि प्रभू दत्तात्रय भगवंताला आपलं गुरु केला. आनंद झाला जालिंदरनाथांना की जीवनाचं सार्थक होतंय माझ्या. आणि गुरु जीवनात असायलाच पाहिजे. गुरुचं किती महत्व आहे सांगू का? एवढा दृष्टांत ऐकून ठेवा, तुम्हाला गुरु कळेल किती महत्वाचा असतो. आई, काय झालं? गुरु शिष्याची जोड तीर्थयात्रा करत करत फिरत होते. शिष्य गुरु तीर्थयात्रा करत करत फिरायचे. आणि फिरत फिरत आळेकर बाबा एका गावात आले. गुरु शिष्य आले, एका गावात बसले. गुरुनं काय केलं? 5 रुपये काढले. आता पूर्वीचा काळ 5 रुपये काढले, शिष्याच्या हातावरती ठेवले आणि शिष्याला सांगितलंय, बाबा जा गावात काहीतरी खाण्याकरता घेऊन ये. आता तो शिष्य गावात गेला. 15-1 मिनिटानं आला, पण भलं गाठोड घेऊन आला. त्या गुरुनं पाहिलं, अरे याला 5च रुपये दिले होते
एखादा वडापाव आला असता, एवढं काय घेऊन आलाय? त्या शिष्यानं ते गाठोडं खाली ठेवलं, उघडलं, सांगितलं, ओ गुरुवर्य, अहो या ज्या नगरीत आपण आलोय, ज्या गावात आपण आलो, ते गावच येड्यांचे. गुरुजी म्हणे असं का? अहो म्हणे इतकी सस्ताई, इतकी सस्ताई, काही घ्या, फार स्वस्त. सोनं, भाजीपाल्याच्या किमतीत सोनं भेटतं इथं, फार सस्ताई, फार येड्यांची जत्रा इथं, काही कळत नाही लोकांना. त्या गुरुजीनं काय केलं, जे गाठोडं होतं ते गाठोडं बाजूला लोटलं खाण्याचं आणि शिष्याला सांगितलं, लवकर निघ, या गावात काही थांबायचं नाही, नगरीची येड्यांची आहे. अरे एवढी सस्ताई म्हटल्यानंतर इथं थांबायचं नाही, नगरी येड्यांची दिसते, आपण इथून निघालं पाहिजे. पण तो शिष्य म्हणे, ओ गुरुजी, काही डोक्यावर परिणाम झाला का तुमच्या? एवढं सस्तं आहे, आपल्याला कुठं भेटेल का? पैसा नाही आपल्याकडं, ये दार ते दार भिक्षा मागून आपल्याला 4-5 रुपये जमतात, त्याच्या उदरनिर्वाह करावा लागतो, इथेच थांबू आपण. फार सस्ता आहे, 1000 रुपये भेटला तरी आपला महिना निघू शकतो, फार सस्ता इथं. गुरुजीनं सांगितलं, शिष्य ऐक, या गावात काही थांबायचं नाही आपल्याला, ज्या नगरीत आपण आलोय ती नगरीच वेड्यांची आहे, या नगरीत काय आपल्याला थांबायचं नाही. शिष्य म्हणे, गुरुजी जमणार नाही, मी तर इथंच थांबणार आहे. अहो किती मजा, सगळं सस्ताई ते, मला इथंच थांबायचं. गुरुजींनी सांगितलं, शिष्य मी काही थांबू शकत नाही, तुला जर थांबायचं असेल तर थांब, मी चाललो. शिष्य म्हणे, गुरुजी जा, तुम्हाला जायचं तर जा. ऐका बरं, गुरुची किती गरज असते आपल्या जीवनात. त्या गुरुजींनी सांगितलं, शिष्य ऐक माझं, गुरुजी मी तुझा, नको थांबायला इथं, अरे इथून चाली, येड्यांची नगरी आहे, तुला जीवावरती बेतेल. पण त्या शिष्यानं सांगितलं, नाही गुरुजी, मला इथंच थांबायचंय. पण त्या गुरुजींनी सांगितलं, गुरुनं सांगितलं, शिष्य ऐक, जर तू इथंच राहिला तर एक दिवस तुला माझी आठवण येईल, एक दिवस हीच नगरी तुझ्या जीवावरती बेतेल, ही येड्यांची नगरी, इथं थांबू नको. पण तो शिष्य काय ऐके ना, गुरुजी निघून गेले, शिष्य तिथेच राहिला. बरं आई, सगळं सस्ताई, सगळी सस्ताई असल्या कारणामुळे सकाळीच गावात जायचा आळेकर बाबा तो, आणि गावात गेला की पनीर चिल्लीचा आणायचा, सस्ताई म्हणले होते, तिथं काय अधून मधून सोयाबीन चिल्ली खायचा, सकाळच्या थोडा घसा शेकवायचा असलो म्हणजे सुप पिऊन पाहायचा, थोडस जड खायचं ठरलं तर पुरणपोळी खायचा, अजून जर दुपारी काय वाटलं तर खीर अतिशय गोड होती, घट खीर खायचा, कमीच नव्हतं त्याला खाण्याकरता. डाळ भातही खायचा, काही विचारूच नका, बैंगम भरतान, सोयाबीन भाजी, शेवभाजी, ते कोणता तो तुला आवडतो तो काय, पनीर अंगाराही खायचा. शिष्य ते एवढं सस्ताही भेटल्यानंतर हायगाईच नाही. अहो सकाळी उठला की संध्याकाळपर्यंत नुसता खातच राहायचा शिष्य. गुरुजी गेले निघून. गुरुजींनी सांगितलं होतं, शिष्य येड्यांची नगरी, इथं थांबायला नको, तू थांबला गाड्या इथं, जीवावरती बेतेल. तो शिष्य सकाळी उठला जसा खायला सुरुवात करायचा, संध्याकाळपर्यंत खातच राहायचा. ते खाऊन खाऊन शिष्य झाला ताजलट, मला ताजलट झाला. पण ताजलट झालं, पण ते नगरी कोणाची होती माई? नगरी होती येड्यांची. मग आता नगरी येड्यांची होती, मग तिथला राजा काही शाना असेल वय, राजा येडाच होता. आता ती नगरी येड्यांची म्हणलं, चोर चोरी करायला रात्रीचा जाईल का? चोर चोरी करायला दिवसा. त्या नगरीत, ज्या येड्यांच्या नगरीत हा शिष्य राहत होता ना, खाऊन खाऊन ताजलट झालेला. त्या शिष्यानं विचार केला, सगळं आयतं भेटते, इथेच वस्ती टाकू आपण. आता तो शिष्य तिथेच राहिला, खाऊन खाऊन ताजलट झाला. पण त्या नगरीत एक घटना घडली. एक चोर चोरी करण्याकरता दिवसा पाटलाच्या घरी गेला, खिडकीला धरलं, आणि आता घरामध्ये चढणार तर जी पाटलाच्या घराची खिडकी होती ती खिडकीच तुटून आली. चोर खाली जमिनीवरती, ती खिडकी अंगावरती. त्या चोराला एवढा राग आला, चोरानं खिडकी घेतली, तसा राजाकडे गेला. आता राजा येडाच होता, नगरीची येड्यांची म्हणल्यावर राजा काय शहाणा असेल. तो चोर गेला म्हणे, ओ राजे साहेब, न्याय भेटला पाहिजे मला, चोर आहे मी, चोर. राजानं हात जोडले, अरे चोर, जसा साधूच आला की काय. आता राजा येडात, राजा म्हणे, चोर, आमच्या नगरीतला चोर, आणि आमच्याकडे आला, काय झालं चोर साहेब सांगा. चोरानं सांगितलं, पाटलाच्या घरी चोरी करायला गेलतो, खिडकी पडली अंगावरती, मेलो असतो मी. राजा म्हणे, अरे बापरे, आपल्या नगरीतला जर चोर मेला असता तर किती दुःख झालं असतं आपल्याला. चोर मारायला पाहिजे नाही, चोराला वेदना झाल्या, दुःख झालं, पाटलाला बोलवा, पाटलाला फाशीवरती देऊ म्हणे आपण. अशी खिडकी बसवत असतात का? चोर वाचला आपला, खिडकी तुटली. आता पाटलाला बोलवण्यात आलं, पाटील उभं राहिला. राजे साहेब मला बोलवणं केलं, राजानं सांगितलं, पाटील फाशीवरती द्यायचंय तुम्हाला. पाटील म्हणे, मला कशाला फाशीवरती द्यायचंय? बघा हा चोर चोरी करण्याकरता तुमच्या घरी आला होता. हो आला होता, खिडकी तुटली, अंगावरती पडली, वाचला चोर. पाटील म्हणे, राजे साहेब यात माझी काय चूक? घर माझं आहे, पण घर काय मी बांधलं वय? म्हणे मग, अहो घर बांधणारे कारागीर वेगळे होते,
तिने व्यवस्थित ती खिडकी बसवली नाही, मी काय करू? राजा म्हणे बरोबर आहे गड्या पाटलाच. राजानं पाटलाला घरी जाऊन दिलं. जिन्नी बांधकाम केलं होतं त्या बांधकामाला गावंड्याला बोलवलं. तो बांधकाम आला, बांधकाम करणारा आला. राजाने सांगितलं फाशीवरती द्यायचंय तुला. ते गावंड्याने विचारलं मला का फाशीवरती? पाटलाचं घर तू बांधलं का? हो मीच बांधलं. असं बांधत असतं का? ती खुर्ची ती आपली खिडकी तुटून आली, त्या चोराच्या अंगावरती पडली. चोर वाचला मेला असतं मग किती पाप झालं असतं आपल्या नगरीत. आता तो गौंडी म्हणे हो राजेसाहेब यात माझी काय चूक? मी फक्त खिडकी बसवायचं काम केलं. मालच कच्चा राहिला. ते माल बनवल्याला विचारा, त्यानं माल कच्चा ठेवला म्हणून खिडकी तुटली. राजा म्हणे बरोबर आहे गड्या गावंड्याच. राजानं गावंड्यालाही सोडून दिलं. जो मजूर होता त्या मजुराला बोलून आणलं. त्या मजुराला सांगितले मजुरा फाशीवरती द्यायचंय का? पाटलाचं घर बांधायच्या वेळेस तूच होता ना? हो मीच होतो. असा माल बनवता असतं. कच्चा माल बनवला, खिडकी तुटून आली ना. त्या मजुरानं सांगितलं राजेसाहेब यात माझी काय चूक? माल बनवत असताना एक सुंदर तरुणी पुढून चालली होती. त्या बाईकडे पाहता पाहता झालं पाणी जास्त, झाला कच्चा माल, त्यात मी काय करू? राजा म्हणे बरोबर आहे गाडी, याची काही चूक नाही, याला सोडून द्या, त्या पुरीलाच घेऊन या. त्या बाईला बोलावण्यात आलं. राजा म्हणे फाशीवरती द्यायचंय तुला. ती पोरगी म्हणे मला का फाशीवरती द्यायचंय? अगं तू वाटेनं चालली, किती सुंदर तू. या मजुरानं तुझ्याकडे पाहिलं, माल कच्चा राहिला. तो कच्चा माल त्या गावंड्याने खिडकीला लावली. ती खिडकी कमकोत राहिली. चोर चोरी करायला गेला, खिडकीच तुटून आली, वाचला चोर, म्हणून तुला फाशीवरती द्यायचंय. त्या पुरीनं सांगितलं राजेसाहेब यात माझी काही चूक? माझा बापच एवढा सुंदर आहे, त्या बापामुळे मी सुंदर झाली गड्या, माझी काही चूक? राजा म्हणे बरोबर आहे गड्या, पुरीचं बरोबर आहे. पुरी तू घरी जाय, तुझ्या बापाला पाठवून दे. सैनिक गेले त्या बापाला घेऊन आले. ते बाप उभा राहिला. आता थोडे आवडतं घेतो, आपल्याला पुढं बराच कथा भाग बघायचंय, नाही ते सकाळपर्यंत चालू शकतं. तो बाप उभा राहिला. राजेसाहेब माझी काय चूक? काय चूक? तुम्ही किती सुंदर आहात. तुमच्या पोटी आलेली जन्माला आलेली मुलगी किती सुंदर. तुमची मुलगी वाटेनं चालली, त्या मजुरानं तिच्याकडे पाहता पाहता पाणी जास्त टाकलं, माल कच्चा राहिला. तोच त्या गावंड्याने खिडकीला लावली, खिडकी कमकोत राहिली. आणि चोर चोरी करायला गेल्यानंतर खिडकीच तुटून आली, वाचला चोर, म्हणून तुम्हाला फाशीवरती द्यायचंय. गुरु किती महत्वाचा असतो जीवनात ऐका. त्या बापानं सांगितलं राजेसाहेब द्या गाड्या फाशी. फाशी द्यायची ना, द्या, झाली माझी चूक, मी सुंदर आहे त्यात मी काय करू, द्या मला फाशी. राजानं सांगितलं फाशी द्या रे याला. आता जो फाशी देणारा होता ना तो फास घेऊन आला. तो फास घेऊन आला, त्या बापाच्या गळ्यात टाकला, पण फास झाला ढिल्ला. फास मोठा झाला आणि त्या बापाचं तोंड बारीक झालं. त्यानं पुन्हा फास काढलं आणि ते राजाकडे गेलो. राजेसाहेब यो फास काय त्याच्या गळ्यात बसा ना गड्यात, बघा ढिल्ला होऊ राहिला, थोडा झाडझुड माणूस पाहिजे फास बसवायला. राजानं सांगितलं हा फास ज्याच्या गळ्यात बसल त्याला घेऊन या. आता तुमच्या डोळ्यात ध्यानात आला असेल हा फास कोणाच्या गळ्यात बसणार होता. हा पनीर चिल्ली खाणारा, सोयाबीन चिल्ली खाणारा, पुरणपोळ्या खाणारा, मंचा सूप खाणारा शिष्य होता ना. हा सकाळी उठला का नुसतं खायचा, खाऊन खून ताजा लढ झालेला, झाडाखाली पडलेला. आता हे फाशी देणारे होते, फास हातात, कोणाच्या गळ्यात बसतो, कोणाच्या गळ्यात बसतो, कोणाच्या गळ्यात बसतो. हा शिष्य ताजा लढ त्याच्या बसलेला, त्याच्या गळ्यात फास टाकला आणि फास बसला ना पीठ. त्या फाशी देणाऱ्याने सांगितलं याला उचला, फाशाच्या गळ्यात बसला, फाशी याला द्यायची. तो शिष्य म्हणे माझी काय चूक, जमणार नाही, फास तुझ्या गळ्यात बसला, तुला फाशीवरती द्यायचे. आता फाशी होणार बरं, त्या शिष्याला फाशी होणार. पण त्या शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं, त्याला गुरुवर्यांची आठवण आली. अरे माझे गुरुवर्य म्हणत होते गड्या, येड यांची नगरी आहे तर थांबू नको, जीवावरती बेटेल. ऐकलं नाही मी गुरुवर्यांचं. आता माझ्या जीवावरती बेतलंय, मला फाशी होणार आहे. त्यानं डोळे बंद केले आणि गुरुचं स्तवन केलं बरं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एवढं स्मरण केलं आणि गुरु समोर येऊन उभे राहिले. शिष्याला आनंद झाला. गुरुजी तुम्ही म्हणत होता येड्यांची नगरी इथं थांबू नको, थांबलो इथं, बघा माझं शरीर कसं झालंय खाऊन खाऊन, बघा फाशी द्यायची, मला काही चूक नाही. गुरुजी म्हणे मी तुला म्हंटलो होतो ना शिष्य इथं थांबू नको म्हणून, जीवावरती भेटेल. शिष्यानं सांगितलं चुकलं गड्या, गुरुजी तुमच्या शब्दाच्या पुढे आता जाणार नाही, तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, फक्त एकदा वाचवा गड्या. तुम्ही जसं म्हणाल ना गुरुजी तसंच करतो, फक्त एकदा वाचवा. गुरुजीने सांगितलं काळजी करू नको, मी तुझा गुरु आहे, मी जसं सांगतो तसं कर, तुझी फाशी चुकवतो मी. शिष्य म्हणे काय करायचं? गुरुजी म्हणे आता मी तुला सांगेल, फाशी मला द्या. राजाजवळ उभा राहील, मी म्हणेल फाशी मला द्या. शिष्या तू म्हणायचं फाशी मला द्या. शिष्य म्हणे पुढं. गुरुजी म्हणे तू फक्त गपराय, मी सांगतो तेवढं कर. झाली ना गुरु शिष्याची भांडणं चालू. गुरुजी म्हणायचं फाशी मला द्या. राजेसाहेब फाशी मला द्या. शिष्य म्हणायचं नाही नाही फाशी मला द्या.
गुरुजी म्हणायचे नाही 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 तो माझा शिष्य, फाशी मला द्या. शिष्य म्हणायचा नाही नाही ते माझे गुरु, फाशी मला द्या. ते राजा आला, राजा म्हणे का रे फाशीवरती द्यायचंय तुम्हाला का ते काही खायला द्यायचे पंचपाकवरून भांडून राहिले तुम्ही, फासावरती द्यायचंय भांडता का? गुरुजी म्हणे राजे साहेब तुम्हाला सांगितलं फाशी मला द्या म्हणून, फाशी मला द्या, शिष्याला देऊ नका. शिष्य म्हणे नाही राजे साहेब फाशी मला द्या, माझ्या गुरुजींना देऊ नका. राजा म्हणे का हो गुरुवर्य, अहो तुम्ही दोघं फाशी करता भांडून राहिले, नेमकी काय कारण आहे? राजा म्हणे राजे साहेब तुम्हाला कळणार नाही, तुम्ही शांत राहा बरं, फाशी मला द्या. शिष्य म्हणे नाही राजे साहेब फाशी मला द्या. राजा म्हणे तुम्ही शांत बसा रे, तुम्ही फाशी करता का भांडून राहिले सांगा. गुरुवर्य म्हणे ते गुरुजी म्हणे राजे साहेब तुम्ही थांबा, आजचा दिवस एवढा पवित्र आहे, आजचा दिवस इतका पवित्र आहे, आज जो फाशीवरती जाईल ना तो डायरेक्ट स्वर्गाला जाणार आहे. राजा म्हणे तुम्ही दोघं भांडू नका, फाशीकडे घ्या. राजाना फास घेतला ना आपल्या गळ्यात घालून घेतला. का सज्जनाव, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुची जीवनात गरज आहे, म्हणून जालिंदरनाथ महाराजांनी प्रभू दत्तात्रय भगवंत आणि भोलेनाथांना आपलं गुरु केला. पण आता विद्या अभ्यास चालू झाला, अनेक विद्यामध्ये पारंगत झाल्यानंतर जालिंदरनाथांची तपश्चर्या फलद्रूप झाली आणि अग्निनारायण जालिंदरनाथ महाराज बद्रिकाश्रमात येऊन राहिले. आणि आता भोलेनाथांनी एक कथा सांगायला सुरुवात केली. जालिंदरा एक विलक्षण अशी घटना घडली आहे. सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी 12 वर्षाची झाली, तेव्हा तिचे लावण्य रूप पाहून ब्रह्मदेवाचे तेज खलित झाले आणि तेच तेज हिमालयात असणाऱ्या गाढ झोपेमध्ये असणाऱ्या एका हत्तीच्या कानात पडलंय. ती तेज त्यामध्ये प्रबुद्ध नारायणानं संचार केलाय. जावं लागेल आणि त्या प्रबुद्ध नारायणाचा अवतार कार्य आपल्याला करायचंय. पण ऐक, हत्ती हा विशाल काय, तिथे गेल्यानंतर जर हत्तीनं काही हिचा फटका केला तर सावध. पण जालिंदरनाथांनी सांगितलं तो हत्ती कुठे मला दाखवा. त्यावेळेस अग्निनारायण जालिंदरनाथ महाराज भोलेनाथ आणि प्रभू दत्तात्रय भगवंत अरण्यात आले. अनेक युग लुटली होती या घटनेला. तेज हत्तीच्या कानात पडलेला अनेक युग लुटलेली, तो हत्ती तसाच स्वस्ताही होता. जालिंदरनाथांनी विचारलं का हो भोलेनाथ, बरेच युग झाले म्हणता, मग तो हत्ती जिवंत कसा? तर भोलेनाथांनी सांगितलं तो हत्ती अमर आहे, पण त्याच्या जवळ गेल्यानंतर तो विध्वंस करू शकतो. जालिंदरनाथांनी सांगितलं ओ भोलेनाथ तुमचा शिष्य आहे मी, हत्ती विध्वंस करू शकत नाही, मला फक्त हत्तीपर्यंत घेऊन चला. आता जालिंदरनाथ महाराज अग्निनारायण भोलेनाथ त्या अरण्यात आले जिथं हा हत्ती होता. त्या ठिकाणी येऊन पोहोचल्यानंतर प्रचंड मोठा हत्ती पाहिल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांनी विचारलं भोलेनाथ हाच का तो हत्ती की प्रबुद्ध नारायणाने त्याच्या कानामध्ये संचार केलाय? हो जालिंदरा, हाच तो हत्ती आणि प्रबुद्ध नारायणाने संचार केलाय. पण ऐक जालिंदरनाथा, जर हत्तीच्या जवळ गेला तर विध्वंस करेल बरं हत्ती. जालिंदरनाथांनी सांगितलं काळजी करू नका, मी जातो. जालिंदरनाथ महाराज हत्तीच्या जवळ गेले, चिमुडभर उधी काढले आणि हत्तीच्या कपाळावरती लावल्यानंतर विशाल काय असणारा हत्ती जसा चिटकून ठेवल्यासारखा एका जागेवरती स्थिर झाला. आणि जालिंदरनाथ महाराज हत्तीच्या कानाजवळ गेले आणि हत्तीच्या कानाजवळ गेल्यानंतर सांगितले, हे प्रबुद्ध नारायणा, तुझा अवतार कार्य करण्याची वेळ आलीये. मी जालिंदर अग्निनारायणाचा अवतार, मी तुला आज्ञा करतोय. हे प्रबुद्ध नारायणा, हत्तीच्या कानातून बाहेर यावे. अलोक निरंजन, हत्तीच्या कानातून आवाज आला आदेश. आणि जालिंदरनाथांनी हत्तीच्या कानाजवळ हात नेले तर सज्जना हो, कानिपनाथ महाराजांचं म्हणजे प्रबुद्ध नारायणाचं अवतार कार्य झालं. प्रबुद्ध नारायण भगवान की, कानिपनाथ महाराज की. सज्जना हो, 16 वर्षाच्या बालकाला जालिंदरनाथ महाराजांनी हाताच्या साह्यानं खाली घेतलं. हत्तीच्या कानातून जन्म झाला म्हणून जालिंदरनाथांनी नामकरण विधी केला कानिपा. आणि ते रूप पाहिल्यानंतर जालिंदरनाथांनी म्हणावं बरं, हे ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कान्हो वाजती.
ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते हो ज्याच्या पुढे नाही चालत हाती जय बाई बा. ऐसा कानो बाजते ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते अलग निरंजन आदे जित आवाज जो छडीचा आसनात माझा मडीचा जित आवाज तो छडीचा आसनात माझा मडीचा भूतावळाला ज्याची भीती भूतावळाला ज्याची भीती ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजती ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते हो ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते सज्जना हो आपल्या धर्ममंडपामध्ये जालिंदरनाथ महाराज भोलेनाथ महाराज आणि प्रभू दत्तात्रय भगवंत यांचं आगमन होणार आहे पण कानिपनाथ महाराजांचं अवतार कार्य झालं शक्ती ऐका आमच्या कानिपनाथ महाराजांची अरे हत्तीच्या कानातून जन्म झाला म्हणून जालिंदरनाथांनी नाव ठेवलं कानिपा आणि पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली म्हणून उदयाला आले कानिपनाथ महाराज शक्ती ऐका ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते अलग निरंजन आदे वेताळ मुंजोबा बावन पीर आहे व प्रहार करी करणी भानामती नागी चालत गडावरी सारे सूत्र ज्याच्या हाती असा कानो बाजते ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते हो ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते दर्शन तात्या बाबांनी सेवेत त्यांच्या जिजवली भोगाया अशा मडीच्या कानिपनाथानं धरली शिरावर त्यांच्या खाया सारे सूत्र ज्याच्या हाती असा कानो बाजते ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते हो ज्याच्या पुढे नाही चालत हाती ऐसा कानो बाजते ज्याच्या पुढे नाही चालत हाती असं कानो बाजते सज्जना आपल्या धर्ममंडपामध्ये भोलेनाथांचा आणि प्रभू दत्तात्रय भगवंत अग्निनारायण जालिंदरनाथांचं आगमन आपल्या धर्ममंडपात होणार आहे सगळ्यांनी टाळी वाजून कानिपनाथ महाराजांची महती गायची बरी जिथं आवाज जो छडीचा आसनात माझा मडीचा जिथं आवाज जो छडीचा आसनात माझा मडीचा भूतावळाला ज्याची भीती भूतावळाला ज्याची भीती ज्याच्या पुढं नाही चालत अति असा कानो बाजते
ज्याच्या पुढं नाही चालत हत्ती असा कानो बाजती. हो ज्याच्या पुढं नाही चालत हत्ती असा कानो बाजती. ज्याच्या पुढं नाही चालत हत्ती असा कानो टाळी टाळी टाळी. भोलेनाथांचं आणि सप्तशृंगी मातेचं आगमन आपल्या धर्म मंडपात होतंय. सज्जनाओ सगळ्यांनी टाळी वाजवून आनंद घ्यायचा. कपाळी भस्म गळ्यात माळ हातात चिमटा साज असा महान योगी कान पड्या जात जगात चाले राज. सारे सूत्र ज्याच्या हाती असा कानो बाजती. ज्याच्या पुढं नाही चालत हत्ती असा कानो बाजती. हो ज्याच्या पुढं नाही चालत हत्ती असा कानो बाजती. ज्याच्या पुढं नाही चालत हत्ती असा कानो बाजती. प्रभू दत्तात्रय भगवंताचा अवतार कार्य होते. सगळ्यांनी टाळी वाजवायची. सज्जन हो सज्जना हो. जालिंद्रनाथ महाराज, भोलेनाथ, प्रभू दत्तात्रय भगवंत, भगवती आई आणि सर्वांनी यावं. आणि अरण्यात आल्यानंतर विशाल काही हत्ती पाहिला. त्या हत्तीच्या कानाचा बळ गेल्यानंतर सज्जना हो जालिंद्रनाथ महाराजांनी त्या हत्तीच्या कानात सांगावं, हे प्रबुद्ध नारायणा 16 वर्षापासून बसलास, ये बाहेर. अरे तुझी वाट बघतोय आम्ही. जगाचा उद्धार करायचा आहे. आणि जालिंदरनाथ महाराजांनी गर्जना केली, आलक निरंजन. हत्तीच्या कानातून आवाज आला, आदेश गुरुवर्य. आणि जालिंदरनाथ महाराजांनी हत्तीच्या कानापर्यंत आपले हात न्यावेत आणि कानिपनाथ महाराजांना घ्यावं. आणि सज्जनावती 16 वर्षाची मूर्त ती पाहिल्यानंतर, ती 16 वर्षाची मूर्त पाहिल्यानंतर सगळीकडे आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर कानिपनाथ महाराजांचा अवतार कार्य झालं. प्रबुद्ध नारायण भगवान की, कानिपनाथ महाराज की. कानिपनाथ महाराजांची बैठक जालिंदर महाराजांच्या हातात पाहिल्यानंतर काय वाटलं? अशी बैठक न्यारी बसलाय भारी लगीच ताटात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लगीच ताटात. देव हा मडीचा कानिपनाथ. देव हा मडीचा कानिपनाथ. देव हा मडीचा कानिपनाथ. देव हा मडीचा कानिपनाथ. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लगीच ताटात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लगीच ताटात. आलोक निरंजन आदे प्रबुद्ध नारायण भगवान की, अग्नि नारायण भगवान की. हर हर आई राजा. देव हा मडीचा कानिपनाथ. देव हा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा कानिपनाथ. हातात त्यांच्या चिमटा वाजतो या. नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतो. नावाचा त्यांच्या डंका सारा जगात गाजतो. मंदिर त्यांची रूपवन मूर्ती दिसती लाखात. मंदिर त्यांची रूपवन मूर्ती दिसती लाखात. देव हा मडीचा कानिपनाथ. देव हा मडीचा कानिपनाथ. देव हा मडीचा कानिपनाथ. देव हा मडीचा कानिपनाथ.
पसरला या गवण्याचा सुगंध गवण्याचा सुगंध गवण्याचा सुगंध लई दयाळू कानिपणात ठेवितो साऱ्यांना सुखात लई दयाळू कानिपणात ठेवतो साऱ्यांना सुखात आलोक निरंजन आदेश आई राधा बुधो बुधो हर हर महादेव देव हा मडीचा कानिपणात देव हा मडीचा कानिपणात देवा मडीचा गाणीपणात देवा मडीचा गाणीपणात मुखी नाता घेतो तुमचं नाव जीवनभर आकाश बाळगतो तुमचं गाण करतो तुमचं गाण उमेशनं बुजलं तुम्हाला माझ्या मन मंदिरात उमेशनं बुजलं तुम्हाला माझ्या मन मंदिरात सजरा हो आज आपल्या धर्ममंडपात प्रबुद्ध नारायण म्हणजे कानिपनाथ महाराजांचा अवतार कार्य झालंय म्हणून सर्वांनी गर्जना करायची वरती हात करा आलोक निरंजन आदेश प्रबुद्ध नारायण भगवान की देव हा मडीचा कानिपणात देव हा मडीचा कानिपणात देवा मडीचा गाणीपणात देवा मडीचा गाणीपणात जय हो खन खन हातात त्यांच्या चिमटा वाजतो या नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतो या नावाचा त्यांचा डंका साऱ्या जगात गाजतो मंदिरी त्यांची रूपवन मूर्ती दिसती लाखात मंदिरी त्यांची रूपवन मूर्ती दिसती लाखात कानिपनाथ महाराज की जालिंदरनाथ महाराज की देव हा मडीचा कानिपणात देव हा मडीचा कानिपणात देवा मडीचा गाणीपणात देवा मडीचा गाणीपणात अशी बैठक भारी बसलाय भारी नाही ताटात अशी बैठक भारी बसलाय भारी नाही ताटात देवा मडीचा गाणीपणात देवा मडीचा गाणीपणात देवा मडीचा गाणीपणात देवा मडीचा कानिपणात देवा मडीचा कानिपणात देवा मडीचा कानिपणात देवा मडीचा कानिपणात आलोक निरंजन आदेश देव हा मडीचा कानिपणात महाराज की जय सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा बरं गोड अशी पात्र आपल्या धर्ममंडपात आली आहेत ज्यांनी ज्यांनी पात्र घेतलं त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी त्यांना आता आपण आज्ञा द्यावी की त्यांनी की आपण पुन्हा जावं आपल्या स्तोस्ताय बद्रिकाश्रमात पुन्हा जा तुम्ही जास्त वेळ थांबू नका सज्जनो कानिपनाथ महाराजांचा अवतार कार्य झालं आणि सगळ्यांनी गर्जना करत असताना वरती हात करत चला बरं वरती हात करून गर्जना करायची तुम्ही म्हणाला बाबासारखं म्हणतो वरती हात करा खाली आवाज देऊन चालतं ना का वरती हात केले पाहिजे का काय वरती हात करून जय जयकार करायचा काय कुणी सांगितलं असेल न सांगितलं असेल मी सांगून ठेवतो मला वाटलं सांगितलं असेल तुम्हाला कुणी सगळ्यांनी वरती हात करून जय जयकार करायचा करा बरं अलख निरंजन हर हर महादेव
घ्या, हात खाली घ्या. आता वरतीच हात का करायचे कुणी सांगितलं नसेल तुम्हाला, ऐकून ठेवा. ते पहिल्या दिवशी सांगायला पाहिजे होतं. वरती हात करून का गर्जना करायची? आळेकर बाबा शाळेत गेले होते का तुम्ही? आता पूर्वीची गुरुजीला डेंजर राहायची. ते गुरुजी काळे राहायचे, त्यात काळा कोट घालून यायचे. पोरं घाबरायचे त्यांना. पोरांना बेंच नव्हती पहिली बसायला. पोरं अशी लाईनीत बसायची. लाईनीत बसले की गुरुजी यायचे. आणि गुरुजी आले की पहिलं काय राहायचं? हजरी. ते दप्तर काढलं की गुरुजी म्हणा 1 नंबर. मग पोरगर फक्त विद्यार्थी फक्त यस सर नव्हता म्हणत. पोरग काय वर हात करायचे, यस गुरुजी, यस सर. 2 नंबर, यस गुरुजी, यस सर. नुसतं यस सर म्हणून चालत नव्हतं का? पोरग वरतीच हात का करायचं सांगू? अरे गुरुजीची नजर माझ्यावरती पडावी म्हणून पोरग वर हात करून म्हणायचं यस सर. तसं आपण धर्ममंडपात का वरती हात करून जय घोष करायचं सांगू? अरे धर्ममंडपात बसल्यानंतर वरती हात करून जय घोष करायचा कारण नवनारायण भगवंतांना कळवल्या माझं लेकरू आलंय, धर्ममंडपात बसलंय, नवनारायण भगवंताची नजर आपल्यावरती पडावी म्हणून म्हणायचंय अलख निरंजन आदेश. म्हणून सज्जन हो, गोड असा कथाभाग पाहिला. कानिफनाथ महाराजांचा अवतार कार्य झालं. जालिंदरनाथ महाराजांनी हाताच्या साह्यानं हत्तीच्या कानातून कानिफनाथ महाराजांना खाली घेतलं. कानिफनाथ महाराजांनी सज्जनाव शिवजी आणि अग्निनारायणाने जालिंदरनाथाने कानिफनाथ महाराजांना आशीर्वाद दिले. सर्व देवांकडून विद्या द्यावी ही भावना जालिंदरनाथांच्या मनामध्ये आली. मला कोणीतरी सहकारी पाहिजे, कानिफनाथाला सगळ्या विद्यांमध्ये निपुण मला करायचंय. म्हणून जालिंदरनाथांनी बद्रिका आश्रमात गेल्यानंतर 6 महिने तेथे राहून सगळ्या विद्या कानिफनाथ महाराजांना अवगत करून दिल्या. आता आपण बाकीचे नाथ पाहतो बरं. बाकीचे नाथ पाहिले ना नुसता झटका, लगेच क्रोधित होणार. पण कानिफनाथ महाराजांना जास्त क्रोध येत नाही बरं का? तर ज्या प्राण्याच्या कानातून त्यांचा जन्म झालाय तो हत्ती किती शांत असतो. हत्तीच्या वाटेला गेल्याशिवाय हत्ती तापत नाही, आपल्या मागे धावत नाही. तसं सज्जनाव कानिफनाथ महाराज शांत, चेहऱ्यावरती स्मित हास्य. म्हणून आपण पाहिलं बरं, जातो आपण मढीला गेल्यानंतर किती मूर्त गोड दिसते आपल्याला. हे अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. सज्जना हो, थाटातली मूर्त आपल्याला पाहायला भेटते कारण तेवढा विद्या अभ्यास केला. आणि कानिफनाथ महाराजांचं गुण तुम्हाला सांगतो. सज्जनाव जालिंदरनाथ महाराजांनी 6 महिने बद्रिका आश्रमात राहून सगळ्या विद्या दिल्या. पण जालिंदरनाथ महाराजांना वाटू लागलं की कानिफनाथ महाराजांना सगळ्या देवादिकांना बोलवावं आणि सगळ्या देवादिकांकडून कानिफनाथ महाराजांना विद्या द्यावी, आशीर्वाद द्यावा. म्हणून जालिंदरनाथ महाराजांनी सगळ्या देवादिकांना बोलवलं. आणि आल्यानंतर जालिंदरनाथ महाराजांनी सांगितलं, हे प्रभू, जशी मला तुम्ही विद्या दिली तसं माझा शिष्य कानिपाला सुद्धा तुम्हाला विद्या द्यावी लागेल. पण देवादिकांनी सांगितलं जमणार नाही, नाही देऊ शकत. अरे जालिंदरा, उद्या कोणालाही घेऊन येशील आणि विद्या द्या म्हणशील, असं जमणार नाही. तुला विद्या दिली ना, तू दे की कानिफनाथाला. पण जालिंदरनाथांनी सांगितलं नाही. जालिंदरनाथांनी सांगितलं नाही, द्या कानिपाला विद्या द्या, त्याला सगळ्या विद्यांमध्ये मला निपुण करायचे. पण सज्जनो, देवादिकांनी नकार दिला विद्या द्यायला. सगळे देवादिक आपल्या विमानात बसली आणि पुन्हा आपल्या स्वस्थायी जाण्याकरता निघाले. तर जालिंदरनाथ महाराजांनी वायू अस्त्र सोडलं. सगळे देवादिक विमानात बसले. पण विमानात बसल्यानंतर त्यांची विमान आता उडायला लागली, हवेत आली तर अस्तव्यस्त होऊ लागले. जालिंदरनाथ महाराजांना फजिती करायची होती देवादिकांची. अरे माझा शिष्य कानिपाला वरदान द्यायला नकार देता, जमणार नाही, फजिती केल्याशिवाय मी सोडणार नाही. जालिंदरनाथ महाराजांनी त्या भस्म फेकल्यानंतर, वायू अस्त्र सोडल्यानंतर जी काही विमानं होती ती अस्तव्यस्त व्हायला लागली. मायावी स्त्रिया तयार केल्या. त्या स्त्रियांकडे पाहून ते देवादिक हतबल झाले, कामातुर झाले, त्या स्त्रियांच्या मागे पळू लागले. आता देवादिक होते तरी कामानं धोका दिला, त्या स्त्रियांच्या मागे पळावे लागले. मायावी स्त्रिया होत्या जालिंदरनाथ महाराजांनी निर्माण केलेल्या. आणि देवादिक त्या स्त्रियांच्या मागे पळत असताना जंगलातून पळायचं होतं. काही देवांचे मुकुट तिकडे झाडाला चिटकून राहिले, कपडे फाटले, सगळे नग्न झाले देव. आणि नग्न झाल्यानंतर ज्या मायावी ज्या स्त्रिया होत्या त्या गुप्त झाल्या. आणि गुप्त झाल्यानंतर ते देव सगळे भानावरती आले. अरे अंगावरती तर एकही कपडा राहिला नाही. त्या मायावी स्त्रिया होत्या, त्यांच्या मागे पळत असताना अरे कुणीतरी योगी त्या स्त्रिया होत्या, मायावी होत्या, त्यांच्या मागे आपण लागलो. लज्जा वाटली देवादिकांना. आणि देवादिकांनी सांगितलं नाही, चूक घडली आमच्याकडून. जालिंदरनाथ महाराजांनी काय सांगितलं, फक्त कानिफनाथ महाराजांना वरदान द्यायला दिलं नाही आम्ही, चूक घडली. पण सज्जनो, जालिंदरनाथ महाराजांना माहित न होता
कानिपनाथ महाराजांनी यावं आणि कानिपनाथ महाराजांनी आल्यानंतर सगळ्या देवादिकांना वस्त्र पुरवावी, वस्त्र घालावी आणि हात जोडून म्हणावं, प्रभू काही चुकलं असेल तर क्षमा असावी. सगळ्या देवादिकांनी कानिपनाथ महाराजांचे हे भोळं रूप पाहिल्यानंतर सांगितलं, अरे चूक घडली. जालिंदरनाथ महाराज म्हणत होते, माझा कानिपा फार दयाळू आहे, फार गुणी आहे. कानिपनाथ महाराजांना आम्हाला विद्या द्यायची. जालिंदरनाथ महाराजांना सगळे शरण गेले, सांगितलं, जालिंदरनाथ महाराज चूक घडली, कानिपनाथ महाराजांना आम्ही विद्या देतो. म्हणून सज्जन आहो, सगळ्या देवादिकांनी कानिपनाथ महाराजांना विद्या दिली. पण आता जालिंदरनाथ महाराज तीर्थयात्रा करत करत अनेक तीर्थ केली आणि कोणत्याही तीर्थक्षेत्रात प्रवेश करत असताना एक नियम होता. जालिंदरनाथ महाराजांचा एकच नियम, एखाद्या गावात जर जायचं ठरलं तर गवत कापायचं. ते गवत कापलं की त्याची जोडी बांधायची आणि बांधली की ती डोक्यावरती घ्यायची आणि डोक्यावरती घेतली की सज्जनो ती गवताचा भारा डोक्याला खेटत नव्हता, हितभरवरतीच राहायचा. तुम्ही म्हणाल का? तर अवतार होता अग्निनारायणाचा. जर मस्तकावरती तर ते गवताचा भारा खेटला असता तर त्या गवताचाही जाळ झाला असता. म्हणून ते गवत हितभरवरती राहायचं. कोणत्याही गावात गेले की तो चारा डोक्यावरती असायचा, तो गायीला खायला द्यायचे. आणि गायीच्या मुखात चारा गेला की सज्जनाव गोमातेचाही आशीर्वाद जालिंदरनाथ महाराजांना भेटायचा. कानिपनाथ महाराज बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्येला बसवलं आणि आता तीर्थयात्रा चालू झाली. जालिंदरनाथ महाराज जायचे. बरं गावात गेले की लोक विचारायचे, महाराज कुठून आलात तुम्ही? त्यावेळेस जालिंदरनाथ महाराज सांगत असतील. बरं लोक विचारायचे, महाराज कुठून आलात? तर जालिंदरनाथ महाराज सांगायचे, कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली, 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 हे बंगाल में रहने वाला रे बाबा बंगाली, 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 साथों में क्या क्या लाया 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 रे बाबा बंगाली, जोड़ी में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, जोड़ी में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, झोले में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, झोले में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, जोड़ी में भस्म लाया रे बाबा बंगाली, जोड़ी में भस्म लाया रे बाबा बंगाली, झोले में भस्म लाया रे बाबा बंगाली, झोले में भस्म लाया रे बाबा बंगाली, हाथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, हाथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, हाथों में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, हाथों में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, हाथ में चिमटा लाया रे बाबा बंगाली, हाथ में चिमटा लाया रे बाबा बंगाली, हाथों में चिमटा लाया रे बाबा बंगाली, हाथों में चिमटा लाया रे बाबा बंगाली, गले में क्या क्या डाला 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 रे बाबा बंगाली, गले में शैली शिंगी डाला रे बाबा बंगाली, गले में शैली शिंगी डाला रे बाबा बंगाली, गले में देसी डाला रे बाबा बंगाली, गले में चल सिंह लाया रे बाबा बंगाली, पैरों में क्या क्या डाला रे बाबा बंगाली, पैरों में क्या क्या डाला रे बाबा बंगाली, पैरों में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, पैरों में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, पैरों में खड़ावा डाला रे बाबा बंगाली, पैरों में खड़ावा डाला रे बाबा बंगाली, पैरों में खड़ा वाला या रे बाबा बंगाली, पैरों में खड़ा वाला या रे बाबा बंगाली, बंगाल में रहने वाला 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 रे बाबा बंगाली, सज्जना हो, लोक विचारायची, महाराज कुठून आलात? जालिंदरनाथ महाराज सांगायचे, आलोय भ्रमंती करून. आणि जालिंदरनाथ महाराज
फिरत फिरत गौड बंगालला आले. आणि गौड बंगालला आल्यानंतर हेलामपट्टम गावास आल्यानंतर त्या हेलमपट्टमास राहत होती सज्जनावती मैनावती आणि तिचा मुलगा गोपीचंद राजा. गोपीचंद राजा राज्य करत होता आणि त्या गोपीचंदाची आई मैनावती. त्या मैनावतीला वाटायचं बरं माझा मुलगा गोपीचंद त्याचं कल्याण झालं पाहिजे. सतत राज्य उपभोगतोय, राज्यात राहून त्याला सुख भेटणार नाही, त्याचं जीवनाचं कल्याण झालं पाहिजे त्या मैनावतीला वाटायचं. पण तो गोपीचंद राजा राज्यविलासामध्ये उपभोगत असताना सगळं विसरून गेलेला. आता ती आईची काळजीच असते, प्रत्येक आईची काळजी असते. आता तुम्ही सगळे माता मावले तुम्ही बसलेत ना, प्रत्येकाच्या जीवनात तुमच्या लेकराविषयी काळजी असतेच तुम्हाला. माझी आई असू द्या, तू पुरुष वर्ग लांब लेकरं बसलेत, प्रत्येक आईला काळजी असते. कारण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आणि जीवनातून एकदा की सावध करणारी आई गेली ना, खाली काही राहत नाही गड्या. माता मावले तुमचं माहेर कुठपर्यंत राहतं सांगू? जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे ना, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमचं माहेर राहतं. आणि आईला सतत चिंता असते माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, झालं पाहिजे लेकराचं कल्याण. बाबा आई वडील फार श्रेष्ठ असतात, कळाले नाही ते आपल्याला. आमच्याकडे त्या इकडे आळा फाट्याकडे जात असताना गारगाव नावाचं एक गाव आहे, दशक्रियाला गेलो होतो मी. तुमच्या इकडे एक गारगाव आहे, पण आमच्या इकडे एक गारगाव आहे. दशक्रिया करता गेलो आणि समारोप करत असताना असेच आई वडील सांगितले प्रवचनातून दशक्रियाचे. एक उच्च शिक्षित माझ्याकडे आला आणि त्यानं विचारलं, महाराज गोड आई वडिलांचं सांगितलं, आई वडिलांना सांभाळता का? म्हटलं नाही गाडी, आई बापाला नाही सांभाळीत. त्याला इतका राग आला बाबा, त्यानं दगडच घेतला हातात. म्हणजे बाबा डोक्यातच आणीन तुमच्या. माणसांच्या डोळ्यात पाणी आणलं. बाबा तुम्ही आई बाप सांभाळा, आई बाप सांभाळा, तुम्ही स्वतः आई बापाला सांभाळत नाही, लाज वाटली पाहिजे बाबा. लोकांची दिशाभूल करता काय? त्याला म्हणलं अरे थांब, मी खरंच माझ्या आई बापाला नाही सांभाळत. तेवढी लाज वाटली पाहिजे बाबा. पत्रकार बोलवतो, चित्रकार बोलवतो, तुमची बातमी देतो टीव्हीला. हा लबाड बाबा आहे म्हणे तू. इकडे समाजाला सांगतो आई बाप सांभाळा, आई बाप सांभाळा, तू स्वतः आई बापाला सांभाळत नाही. अरे त्याला म्हणलं बाबा तू रागवू नको, मी खरंच माझ्या आई बापाला सांभाळत नाही सांभाळत. तेवढी बाबा महाराज तुम्हाला लाज तरी वाटते का हो बोलायला? इकडे समाजाला सांगता आई बाप सांभाळा, आई बाप सांभाळा, आणि तुम्ही स्वतः आई बापाला सांभाळत नाही. त्याला म्हटलं थांब, तू रागवू नको. तुम्हाला काय विचारलं? त्या माणसानं सांगितलं मी तुम्हाला विचारलं तुम्ही आई बापाला सांभाळता का? मी काय सांगितलं, मी माझ्या आई बापाला मुळीच सांभाळत नाही. तू रागवू नको, ऐक मी काय सांगतोय. तुम्हाला विचारलं आई बापाला सांभाळता का? भाऊ मी माझ्या आई बापाला सांभाळीतच नाही. तो म्हणे काय बोलता महाराज? म्हणलं ऐकून घे, मी माझ्या आई बापाला नाही सांभाळत, माझे आई बापच अजून मला सांभाळू राहिलेत. म्हटलं का सज्जनाव, हे आई वडिलांची पुण्य आहे. सकाळी संदीप भाऊ तुम्ही आपण गेलो होतो, जेवणा करता गेलो त्या खेतमाळीस, पोपटाबा खेतमाळीस यांच्या घरी. सुंदर देवघर बांधलं बरं त्यांनी, अतिशय सुंदर. त्या घरात गेल्यानंतर मंदिरात गेल्याचाच वाद झाला. पण आता कालपासून माऊली महाराज पुरणपोळी चालली. खीर किती गोड होती आज, खीर किती, नाना किती खाली ती, फक्त नानी रागवण तब्येतीला त्यांचा नाही पाडला पाहिजे. नानीला सांगावं लागत, तिनंच वाटक पेले म्हणून. अतिशय गोड. पण आता काय झालं, एक कथा करायची, तिकडे त्या बंगल्यावरती जायचं, झोपायचं, व्यायामच होत नाही. आलं का एक पोळी जाते, 2 पोळी जाते. त्या घरच्यांना वाटतं त्यांना काय आवडत नाही काय. पण एवढे गोड पदार्थ पाहिल्यानंतर आम्हालाही आवरत नाही, घरी नाही भेटत आम्हाला. असं म्हणजे असं सगळं भेटतं बरं, तसे चांगल्या घरचे आम्ही. पण तुम्ही एवढं गोड बनवता. त्या माता माऊलीने इतका गोड स्वयंपाक केला होता. खाल्यानंतर तिथून आलो, ज्या जसं घरी आलो, नाना तर 5व्या मिनिटाला गोरायला लागली. मग लावू नाना काय म्हणे, खीरबारी होती गाड्या भाऊ का. त्यांच्या घरी गेलो होतो, अतिशय सुंदर देवघर. आणि संदीप भाऊ तुम्ही मला ते 2 फोटोंचं विचारलं आई वडिलांचं. आई वडील फार श्रेष्ठ असतात. आई वडील कळत नाही बरं जिवंतपणे. एक वाक्य मी त्यांना सांगितलं होतं. एका कविताकारानं फार गोड लिखाण केलं. अरे देवळातला देव आजपर्यंत मला कधी दिसलाच नाही, देवळातला देव आजपर्यंत मला कधी दिसलाच नाही. काबाड कष्ट करून आमच्या पोटाची खळगी भरणारे आमचे आई वडीलच देव होते, ते आजपर्यंत मला कधी कळलेच नाही. काय असतात आई वडील? ते एका गीतकारानं तर फार गोड गायलं गड्या, फार गोड गायलं. आई काय असते ऐकून ठेवा. त्या मैनावतीला सुद्धा वाटायचं माझं लेकरू गोपीचंद राजा झालाय, पण त्यानं पारमार्थिक स्थिती अनुभवावी, थोडासा पारमार्थ करावा, हे आईचं प्रत्येकाचं इथं असतं. हे गीत सगळ्या महिलांकरता मला समर्पित करायचंय बरं.
ए आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तुग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर हो शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये भुव आयुष्य जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळप काय असते आहे ऐका मायबाप नाही कळाली ते आहे तुम्हाला ए तळप त्या उन्हात अन रख रख त्या रानात हो तळप त्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात हो राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार हो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हे गीत सगळ्या माता माऊलींना समर्पित आहे ती मैनावती राणी होती पण आपल्या लेकराचं कल्याण व्हावं ही भावना तिच्या मनात होती बरं आई वडील श्रेष्ठ असतात माय आई वडील फार श्रेष्ठ असतात जिवंतपणी कळत नाही आळेकर बाबा नाही कळत जाता तुम्ही आळंदीला बरं आळंदीला गेल्यानंतर मानवता उदारता